रोहित पवारांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आपण या ठिकाणी पाहतो की आज दुसऱ्या दिवशी रोहित पवार यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी आहेत ते सुद्धा येताना अनेक भागातून शेतकरी आहेत ते दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी येतात आणि जवळपास आता 1.5 दिवस होत आलेले आहेत रोहित पवार यांचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळते। दादा 1.5 दिवस झालाय तुम्ही उपोषण करताय, तब्येत काय म्हणते? डॉक्टरांनी तुमची तपासणी सुद्धा केलेली आहे, काय म्हणताय डॉक्टर, काय सल्ला दिला? विश्रांती घेण्यासाठी सांगितलं आणि पाणी प्यायल्यासाठी सांगितलं। अजून सरकारने दखल घेतली आहे का? काही वेळापूर्वी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असं म्हटले की रोहित पवारांनी उपोषण मागे घ्यावं, चर्चेला सरकार तयार आहे, मंगळवारी तुम्हाला त्यांनी चर्चेसाठी बोलवलेलं आहे। मी याच्याबद्दल थोड्या वेळी आपल्याला नक्की सविस्तर सांगतो। पण त्यांनी म्हटले की उपोषण तुम्ही मागे घ्यावं, तब्येतीची काळजी घ्या। माझी भूमिका संध्याकाळी सांगतो। आज स्पष्ट करणार आहे सरकार सकारात्मक दिसतंय तुमच्या दृष्टीने? मला वाटत नाही सकारात्मक असतं तर आतापर्यंत निर्णय घेतला असता। मागाशी प्रशासनाचे अधिकारी तुमच्या सोबत चर्चा करण्यासाठी आले होते, पण चर्चा पूर्ण झाली का? चर्चा काय झाली नाही, त्यामुळे आता सरकार काय बोलतंय याच्यावर मी भूमिका संध्याकाळी 5-1 वाजता घेतो। खूप खूप धन्यवाद। तर संध्याकाळी 5 वाजता रोहित पवार त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत, पण दत्तात्रय भरणे यांनी मात्र रोहित पवार यांना उपोषण मागे घ्यावं अशा पद्धतीचं आश्वासन केलेलं आहे आणि मंगळवारी सरकारची जी बैठक होणार आहे त्या बैठकीला सुद्धा रोहित पवार यांना आमंत्रण दिलेलं आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पंढरपूर।